तर फायनली इथे माझी जॉबवरून सुट्टी झालेली आणि आम्ही निघालेलो सगळ्या फ्रेंड्सच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि वरून पाऊस तर खूप जास्त चालू होता. तर हॅलो गाईज, मी कोमल, इथे आहे माझ्यासोबत पायल, माझा भाऊ सुनील, अक्षदा. आम्ही असे निघालेलो. तर जाता आता म्हटलं थोडं पेटपूजा करून जावं. पायलला टाकण्याचा आमचा मस्त असा प्लॅन झाला होता. तिथे जाऊन मस्त पिझ्झा, सँडविच आणि व्हाईट सॉस पास्ता वगैरे मागवला आणि छान असा ताव मारला, कारण की फुकटचं होतं आणि मला खूप जास्त मजा येते दुसऱ्यांच्या पैशाने खायला. आणि इथे पायल बघा स्वतः बिल भरणार होती, तर मस्त असं चरून घेतलं. बिल भरेपर्यंत मॅडम काय नाही बोलल्या आणि भरायच्या टाईमला म्हणतात नाही नाही मी नाही भरणार एकटी, असं तसं माझ्याकडे पैसे नाही, खूप सारे कारणं दिले. मग फायनली सुनील उठून तिला थोडासा हातभार लावायला गेला. मी आणि अक्षदा तर आमच्या निर्णयावर ठाम होतो, आम्ही काही गेलोच नाही. नंतर नाही इथं चाललेलं माझं चीज चाटून पुसून खाणं. पैसे मैत्रीण देणार होती म्हटल्यावर आपण तर काय सोडू शकत नाही. आणि चीज खाऊ मी काय जाड होत नाही असं मला सगळे म्हणतात, पण तरी मला चीज खूप जास्त आवडतं. नंतर ना आम्ही निघालो तर ह्यांची अशी काहीशी मारामारी चालली होती, पायलची आणि सुनीलची, गाड्या धडकवा-धडकवी. तिथून आम्ही निघालो आणि पायलच्या घरी जाण्यासाठी निघालो. तर हा आहे पायलच्या घरी जाण्याचा रस्ता. तिथे आम्ही गेलो तर इथे पायलचे नखरे चाललेले, कारण की आम्ही फर्स्ट टाईम तिच्या घरी गेलतो. तर ती वाढीव करत होती, पण काही म्हणा तिच्या मम्मीने जे डेकोरेशन केलेलं ते मात्र मला खूप जास्त आवडलं. आणि सुंदर पद्धतीने त्यांनी सगळं आदरातिथ्य केलेलं गौरी गणपतीचं. नंतर त्यांनी आम्हाला जेवणासाठी आग्रह केला. मग थोडंसं आमटी भात खाऊनच घेतला पुरणपोळीचा. नंतर तिकडनं पावसात भिजत आम्ही निघालो श्रीच्या घरी. श्री म्हणजे माझा मित्र, तर त्याच्या घरीसुद्धा पहिल्यांदा गेलेले, त्यामुळे त्याचं पण गणपती बाप्पाचं डेकोरेशन इथं शेअर केलं आहे. तिकडनं निघालो आणि आम्ही गेलो अक्षदाच्या घरी. मध्ये काही शूट नाही करता आलं, कारण की मी भिजत बाईकवरती गेले होते अक्षदाच्या घरी. तिकडनं निघालो तर पाऊस तुम्ही पाहू शकता, असा काहीसा पाऊस होता. आणि आम्ही अक्षदाचा मोबाईल आणि पैसे ढापलेले म्हणून ती आमच्या मागे लागलेली आणि जाऊ देत नव्हती. नंतर ना आले माझ्या घरी, तर इथे माझ्या घरी चाललेली मोदकांची तयारी. सुंदर असे बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवलेले. आणि हा टेक दुसऱ्या दिवशीचा आहे आमच्या बिल्डिंगचा. गणपती बाप्पा निघालेला शेजारच्या दाईचा, तर तो गणपती बाप्पा वाटेला लावला. सुंदर अशी आरती घेतली आणि जयघोष करत बाप्पाला निरोप दिला, कारण की थोडं वाईट वाटत होतं, पण काही करून तो मोमेंट पण कॅप्चर करायचा होता, जेणेकरून आठवणी राहतात म्हणून. तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.